प्रेज लॉर्ड. ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आत्तापर्यंत कधी बनवलीही नसेल, बघितलीही नसेल अशी आणि बघितल्या लगेच बनवायला अशी एक वेगळ्या पद्धतीचा मसाला वापरून वांगी फ्राय कशी करायची ते आज आपण बघणार आहोत. त्यासाठी इथे मी मध्यम आकाराची 2 वांगी घेतलेली आहेत. एक साधारणतः लहान आहे आणि एक मध्यम आकाराचा आहे. वांगी धुवून घेतलेली आहेत. वांगी घेताना धुवून घ्यायची नाहीत. तर बघू शकताय तुम्ही, हे बघा छान मऊसूद असं वांगं आहे. तर जाडसर असं मी कापून घेते. तर याचं कारण तुम्हाला नंतर समजेलच. तर दाखवलेलं आहे त्या पद्धतीने असे जाडसर कापं करून घ्यायचे आहेत. सगळ्या वांग्याच्या आधी कापं करून घेते. खूप बियांचं वांगं असेल तर खाताना चव लागत नाही. तर आता हे कट करून घेतलेलं जे काप आहे त्याला पुन्हा मधोमध अशी एक चीर द्यायची आहे. तर अगदी शेवटपर्यंत नाही, शेवटला थोडंसं ठेवायचं आहे बाकी. कारण जसं मी सांगितलं, आज आपण एका वेगळ्या पद्धतीने वांगी फ्राय करणार आहोत. तर या पद्धतीने सगळ्या वांग्याचे काप करून घेतलेले आहेत. काप करून नंतर थोडंसं मीठ घेऊन त्या पाण्यामध्ये वांगी ठेवायची आहेत, काळी पडू नयेत म्हणून. आता आपण यासाठी लागणारा जो वेगळा मसाला बनवणार आहोत तो करून घेऊयात. हा मसाला वापरून अगदी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवू शकता किंवा फ्राय तुम्हाला वांगी करायची असतील, बटाटा फ्राय करायचा असेल त्यासाठी देखील वापरू शकता. एक पॅन घेतलेला आहे. यामध्ये 1 चमचाभर तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. यामध्ये मूठभर शेंगदाणे घातलेले आहेत. शेंगदाणे चांगले कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत, म्हणजे भाजून घ्यायचे आहेत. तर हा सगळा मसाला भाजत असताना गॅसची आच मध्यम ते मंद असावी. 2 हिरव्या मिरच्या तुकडे करून घातलेल्या आहेत. तर मसाल्याची सविस्तर कृती मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. क्रमवार जसं दाखवते तसा मसाला घाला. 1 चमचाभर सफेद तीळ घातलेले आहेत, म्हणजे पांढरे तीळ, आणि अर्धा चमचा धने घातलेले आहेत. 5 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. परतून थोडं झाकून ठेवायचं आणि यामध्ये 2 चमचे बेसन घालणार आहे. 1 चमचा बेसन घालून आधी चांगलं मिक्स करून घ्यायचं. पुन्हा दुसरं चमचा बेसन घालायचं आहे. या पद्धतीचं वाटण करून तुम्ही अगदी 15 दिवस स्टोअर करून देखील ठेवू शकता फ्रीजमध्ये. इथे मी डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुक्या खोबऱ्याचा जो काही भुरा असतो विकत मिळतो तो घातलेला आहे. तुम्ही याऐवजी ओलं खोबरं किसून घातलं किंवा सुकं खोबरं किसून घातलं तरीही चालेल. अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत. तर हे सगळं छान परतून घ्यायचं आहे. पाव चमचा हळद घातलेली आहे. चिमटभर हिंग घातलेला आहे. हिंगामुळे फ्लेवर छान येतो. नसेल आवडत नाही घातलं तरीही चालेल. हे सगळं छान परतून घ्यायचं आहे. आणि आता सगळा आपला मसाला भाजून तयार झालेला आहे. तो थंड करून असा दरदरीत वाटून घेतलेला आहे. तर बघू शकता अगदी मी पावडर केलेलं नाही आहे, दरदरीत कुटून घेतलेलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये अगदी थोडंसं 1 ते 2 चमचा पाणी घालायचं आहे. तर खूपही पाणी घालायचं नाही आहे, साधारणतः ओलसर होईल इतकं 2 ते 3 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे. मिश्रण सगळं एकत्र केलेलं आहे आणि जी वांगी पाण्यामध्ये घालून घेतलेली ती आता एक एक करून बाहेर काढायची आहेत. मिठाच्या पाण्यात वांगी ठेवल्यामुळे काळपट पडत नाहीत म्हणून वांगी पाण्यामध्ये ठेवलेली. आता दाखवते त्या पद्धतीने ज्या वांग्याच्या कापाला आपण चीर पाडून घेतलेली त्याच्यामध्ये स्टफिंग भरायचं आहे, म्हणजे जे वाटण करून घेतलेलं आहे ते भरायचं आहे. बसेल इतकं पसरून असं वाटण भरायचं आहे. तर बघा, आणि असं प्रेस करून घ्यायचं आहे. तर वाटण साधारणतः आपण ओलसर करून घेतले त्यामुळे छान असं स्टफिंग होतं आणि वांगी खरंच चवीला खूप छान लागतात. त्यामुळेच मी सुरुवातीला सांगितलं हा एक वेगळा मसाला वापरून वेगळ्या पद्धतीने वांगी करणार आहे. तर इथे मी रवा घेतलेला आहे. रव्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि थोडासा मसाला घेतलेला आहे, म्हणजे मिरची पावडर. तर माझ्याकडे हे तयार होतं सारण, त्यामुळे डायरेक्ट घेतलेलं आहे. तर आता या रव्याच्या मिश्रणामध्ये हे असं घोळवून घ्यायचं आहे वांगं सगळ्या बाजूनी.
वांगी आपण पाण्यात ठेवलेली, त्यामुळे त्याला पुरेसा ओलावा असतो. तर हे बघा दाखवते त्या पद्धतीने असं सगळ्या बाजूने रव्यामध्ये वांगं घोळवून घ्यायचं आहे. याच पद्धतीने सगळ्या वांग्यामध्ये वाटण म्हणजेच मसाला भरून घेते. तर वांगी न खाणारे देखील अगदी आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे. वांग्याच्या ठिकाणी तुम्ही हा मसाला वापरून ढबू मिरची फ्राय करून घेऊ शकता, बटाटा फ्राय करून घेऊ शकता. सगळी वांगी तयार झालेली आहेत. आता याच पॅनमध्ये मी 1-2 चमचे तेल घातलेलं आहे. तर तेलही आपल्याला खूप कमी लागतं यामध्ये. तेल गरम झालं की यामध्ये वांगी एक एक करून ठेवायचे आहेत. हा पॅन मोठा आहे, त्यामुळे एकाच वेळेस सगळी वांग्याची कापं अगदी छान बसलेली आहेत. सगळीकडे तेल असं पसरवून घ्यायचं आहे आणि मध्यम ते मंद आचेवर ही छान दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. एक झाकण लावले. तर हे बघा 1 मिनिटभर एका बाजूने भाजल्यानंतर बाजू पलटी करायची आहे. वांग्याचा रंग सुंदर बदललेला आहे, छान सोनेरी रंग आलाय. आता दुसऱ्या बाजूने देखील 1 ते 1.5 मिनिट छान भाजून घ्यायचे आहेत. गरज लागली तर तेल आणखीन घालू शकता. इथे मी पुन्हा एक अर्धा चमचा थोडंसं तेल घातलेलं आहे आणि झाकून ठेवणार आहे. तर दोन्ही बाजूने 1 ते 1.5 मिनिट असं टोटल 2.5 ते 3 मिनिटांमध्ये मस्त सोनेरी अशी वांगी भाजून तयार होतात. तर हे बघा दोन्ही बाजूनी रंग सुंदर आलेला आहे. वरून क्रिस्पी, आतून सॉफ्ट अशी वांग्याची कापं तयार झालेली आहेत. आता तुम्हाला कट करून दाखवते. आतमध्ये आपण जे स्टफिंग भरले म्हणजे मसाला भरला आहे, त्यामुळे ही वांगी एका वेगळ्या पद्धतीची होतात आणि वरचं आवरण देखील छान असं कुरकुरीत होतं. आशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल, समजली असेल. तर एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घंटी दाबायला म्हणजेच बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि पारंपरिक रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत रहा. व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.